हाय यूट्यूब फॅमिली. हे बघा, हा पांढरा राजमा आहे ना, हा श्रावणाच्या नंतर बघा येतो. मोस्ट ऑफ द आत्तापर्यंत तर आमच्या इथे येतो. ह्याचं मी तुम्हाला कालवण करणार आहे. ह्याची तुम्ही सुक्की भाजी पण करू शकता. मी ह्याचं कालवण करणार आहे थोडंसं भाताबरोबर. हे बघा मी काय काय टाकलं आहे त्याच्यामध्ये दाखवते. मी वांगं घातलं आहे एक चवीसाठी, थोडीशी चव छान होते, इन्हॅन्स होते. वांगं घातलं आहे. लाल तिखट, माझा जो घरगुती आपला घाटी मसाला आहे तो घातला आहे. मीठ आहे अर्धा चमचा, लहान आहे अर्धा चमचा, मोठा चमचा घालू नका, खारट होईल. आणि शेंगदाण्याचं कूट आहे. आणि हा ओला मसाला आहे. कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आणि कढीपत्त्याचं एक पान, थोडंसं जिरं आणि 2 काळी मिरी किंवा 2 लवंगा असं घालून हा ओला मसाला केलेला आहे. आता मी कांदा आणि हे बघा, कांदा आणि टमॅटो एकदम बारीक गॅस करून छान परतवून घेतलं आहे. याच्यामध्ये मी हे घालते. हे बघा, 1-2 मिनटं पूर्ण मसाला एकजीव होईपर्यंत परतायचं आहे. गॅस थोडा फास्ट करायचा. हे बघा, पूर्ण परतून घ्यायचं. छान, खूप चांगलं होतं. ह्याची सुक्की भाजी पण आहे ना, खूप छान होते. तुम्ही आणत असाल. ह्याच्यामध्ये एक काळा घेवडा पण मिळतो, श्रावण घेवडा म्हणतात त्याला, आणि हा पांढरा मिळतो. एक काळा येतो, एक पांढरा येतो. थोडा शिजायला टोपामध्ये वेळ लागतो. बारीक झाकण ठेवून, बारीक गॅस करून वरती झाकणामध्ये पाणी ठेवून शिजवायचं. शिजतो, एक 15-20 मिनटात शिजतो, पण छान लागतो भाताबरोबर. सुक्की भाजी केलात ना तरी पण छान होते. थोडंसं मी पाणी घालते याच्यामध्ये आणि शिजायला घालते. बारीक गॅस केला आहे. हे बघा, तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे तेवढं तुम्ही करा, पण जास्त पण पातळ करू नका. जास्त पातळ केलं तर त्याला एवढी चव नाही लागत. हे बघा, हे बघा, झाकणात थोडा मसाला आहे तो पण धुवून घालते. हे बघा, वरून कोथिंबीरीची गार्निशिंग द्या आणि थोडंसं झाकणामध्ये पण पाणी ठेवा. खूप छान होतं, खूप चव येते ह्याला. आणि थोडंसं लपथपीत किंवा भाताबरोबर, जरासं भात खाण्याबरोबर आपण करतो ना तसं मीडियम सर असं करा. जास्त पातळ करू नका, शिजायला जरा वेळ लागतो. आणि कुकरमध्ये शिजवायचं असेल तर 3 शिट्या बस झाल्या. हे बघा, तरी वगैरे किती छान आली बघा. खूप छान लागते याची भाजी. मीडियम सर अशी रस्सा भाजी केलीत ना तर खूप छान होते. ट्राय करा आणि बनवा. चॅनलला लाईक करा, माझ्या शेअर करा. थँक्यू.